नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. एकीकडे कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या दिल्लीतील जंतर मंतर केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलनाचे नेतृत्व करत आहेत, तर दुसरीकडे काँग्रेस सरकारचे अपयश अधोरेखित करण्यासाठी बेळगाव जिल्हा भाजपच्या वतीने शहरातील चन्नम्मा चौकात निदर्शने करून आंदोलकांनी थेट जिल्हा काँग्रेस कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्या आंदोलकांना अटक केली आहे. याच दरम्यान म्हशीच्या गळ्यात काँग्रेसच्या पट्ट्या घालून दुधाचे कॅन घालून देखील आंदोलनकर्ते आंदोलन करताना दिसून आले. शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र सरकारने चालू केलेल्या अनेक योजना कपटी राज्य सरकारने बंद केल्या आहेत, असे माजी आमदार अनिल बेनके म्हणाले. यावेळी भाजपच्या 30हून अधिक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांची रवानगी पोलीस स्थानकात केली. उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांचे बंधू डी.के. सुरेश यांनी भारताचे 2 भागात विभाजन करून उत्तर भारत व दक्षिण भारत असे 2 वेगवेगळे देश करण्याची मागणी केली होती. त्यामुळे आज भाजपच्या कार्यकर्त्यांनी बेळगाव येथील काँग्रेस कार्यालयाला घेराव घातला आणि आंदोलन केले. भाजप कार्यकर्त्यांनी यावेळी त्यांना बॅरिकेड्स ढकलून काँग्रेस कार्यालयामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. जोपर्यंत भाजप कार्यकर्त्यांना अटक केले जात नाही तोवर आम्ही रस्त्यावर ठाण मांडून बसू असा पवित्रा घेतला. तसेच रस्त्यावर लोटांगण घालून भाजप सरकारचा निषेध व्यक्त केला. 2022 साली झालेल्या महामेळाव्यादिनी महानगरपालिकेच्या तत्कालीन अभियंत्या मंजुश्री यांनी टिळकवाडी पोलीस स्थानकात दाखल केलेल्या फिर्यादीनुसार महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेते मंडळी व कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आज या घटनेची तारीख असताना अनेक जण गैरहजर राहिल्याने न्यायाधीशांनी पुढची तारीख देऊन नव्या दिलेल्या तारखेला कार्यकर्त्यांनी पुन्हा गैरहजर राहिल्यास त्यांच्यावर वॉरंट जारी करण्यात येणार असल्याचे सांगितले. तरी 2 मार्च रोजी होणाऱ्या पुढच्या सुनावणीस प्रत्येकाने हजर राहावे असे आवाहन ॲडव्होकेट महेश बिर्जे यांनी कळवले आहे. चिकोडी तालुक्यातील अंकली येथे हृदय पिळवटून टाकणारी दुर्घटना काल मंगळवारी रात्री 12च्या दरम्यान घडली असून शॉर्ट सर्किटमुळे सुरुवातीला दुकानाला आग लागली. बघता बघता आगीने रौद्ररूप धारण केल्याने शेजारील 7 ते 8 घरे या आगीमध्ये जळून गेली आहेत. या आगीमुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आगीची बातमी समजताच सदलगा येथील अग्निशमन दल घटनास्थळी दाखल होऊन आग आटोक्यात आणली. यावेळी DYSP गोपाळकृष्ण गौडर, CPI विश्वनाथ चौगुला, BS तळवार, PSI KB जक्कन्नवर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या घटनेची नोंद अंकली पोलीस स्थानकाच्या व्याप्तीत घडली आहे. बेळगावात इस्कॉनतर्फे जगन्नाथ श्री हरेकृष्ण रथयात्रेचे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले आहे. ही रथयात्रा शनिवार दिनांक 10 रोजी दुपारी 1 वाजता धर्मवीर संभाजी चौकापासून सुरू होणार असून किर्लोस्कर रोड, गणपत गल्ली, मारुती गल्ली, कपिलेश्वर रोड, गोवावेस सर्कल मार्गे परत इस्कॉन मंदिरात सांगता होणार आहे. तसेच शनिवार दिनांक 10 व रविवार दिनांक 11 असे 2 दिवस सायंकाळी इस्कॉन मंदिरात प्रवचन, कीर्तन, आध्यात्मिक तसेच अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांची मांदियाळी भक्तांना लाभणार आहे. या दरम्यान लहानांपासून मोठ्यांकरिता विविध विषयावरील प्रदर्शन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. आज बेळगाव येथील इस्कॉन मंदिरात भक्ती रसामृत स्वामीजी यांनी पत्रकार परिषद घेऊन सदर माहिती दिली. भक्ती रसामृत स्वामीजींसह HD काटवा, गोलोपचंद्रदास, बाळकृष्ण भट्टड, बलराम भक्तदास उपस्थित होते. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बेळगाव ते पुणे दरम्यानच्या वंदे भारत एक्सप्रेस सेवेला मंजुरी दिल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांनी केलेल्या मागणीला प्रतिसाद म्हणून ही सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे एका पत्राद्वारे कळवण्यात आले आहे. बेळगाव जिल्ह्यातील प्रवासी मोठ्या संख्येने नोकरी व्यवसायानिमित्त पुण्याला नेहमी ये-जा करत असतात. या सर्वांसाठी इंटरसिटी रेल्वे सोयीची असल्याने बेळगाव पुणे दरम्यान दैनंदिन रेल्वे सुरू करण्याची मागणी करण्यात येत होती.
राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांनी पुणे ते बेळगाव दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस सेवा सुविधा सुरू करण्यासंदर्भात पाठपुरावा केला होता. पायाभूत सुविधांमध्ये महत्त्वपूर्ण टप्पा म्हणून ओळखली जाणारी वंदे भारत एक्सप्रेस विद्युतीकरण झाल्यानंतर सुरू करण्यात येणार असून सूत्रांच्या मतानुसार येत्या वर्षभरात हे काम पूर्ण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. खानापुरातील नंदगड पोलीस ठाण्याच्या व्याप्तीत लिंगमठ येथे बेवारस अवस्थेतील एक मृतदेह सापडल्याची माहिती एका महिलेने दिली होती. गेल्या 8 दिवसापासून तपास सुरू असताना सडलेल्या मृतदेहाजवळ एक फोनही सापडला होता. त्यानुसार अधिक तपास केला असता या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्या मृत तरुणाचे नाव बसवराज, वय वर्षे 30 असे असून तो हावेरी जिल्ह्यातील असल्याची माहिती समोर आली आहे, असे SP भीमाशंकर गुळेद यांनी बेळगावातील पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. या तपासात पुन्हा पोलिसांना त्या महिलेचा संशय आल्याने तिची कसून चौकशी केली असता त्या महिलेने सुरुवातीला तो मृत आपलाच मुलगा असल्याचे सांगितले होते. मात्र ती महिला त्या मृताची आई नसून त्याची प्रियसी असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर त्या मृताच्या खऱ्या पालकांना शोधण्यातही पोलिसांना यश आले असून आरोपी महिलेला अटक करण्यात आली आहे. याबद्दल नंदगड पोलिसांच्या कार्याचे कौतुक करण्यात आले आहे, असेही त्यांनी सांगितले. महानगरपालिकेची दुकाने पूर्वीच्याच भाडेकरूंनी बेकायदेशीर कब्जात ठेवली होती. भाडेही नाही आणि दुकान सोडण्यासही तयार नाही. यामुळे महानगरपालिकेने आता अशा भाडेकरूंवर कारवाई करण्यास सुरुवात केली असून CBD येथील 6 दुकानांना बुधवारी टाळे ठोकले आहे. यामुळे एकच खळबळ उडाली असून महानगरपालिका ॲक्शन मोडवर आली आहे. बेकायदेशीर दुकाने थाटून बसलेल्या साऱ्यांनाच आता दणका देण्यात येणार आहे, असे महसूल विभागाने स्पष्ट केले आहे. घराचा स्लॅब घालताना बंद पडलेली मोटर दुरुस्त करण्यासाठी गेलेल्या कल्लप्पा हणमण्णावर वय वर्षे 47 यांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना बुधवार दिनांक 7 रोजी बसवणकुडची येथे घडली. कल्लप्पा हणमण्णावर हे 1998 पासून हेस्कॉमच्या बेळगाव शहर विभागीय कार्यालय 3 सब रिजन 1 येथे मीटर रीडर म्हणून सेवा बजावत होते. आज आपल्या मित्राच्या घराचा स्लॅब घालते वेळी बंद पडलेली मोटार दुरुस्त करण्यासाठी गेलेल्या कल्लप्पा हणमण्णावर यांना विजेचा धक्का बसल्याने ते विहिरीत पडले. त्यानंतर पाण्याच्या संपर्कात आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. राज्यात सत्तेवर आलेल्या काँग्रेस सरकारकडून गेल्या 10 महिन्यांपासून दुग्ध व्यवसायक शेतकऱ्यांना प्रोत्साहन धन दिले जात नसल्याने दुग्ध व्यवसायावर परिणाम झाला आहे. सदर प्रोत्साहन धन त्वरित द्यावे, राज्य सरकारकडून किसान सन्मान योजनेअंतर्गत देण्यात येणारी रक्कम पुन्हा सुरू करण्यात यावी, मुद्रांक शुल्क कमी करण्यात यावा, अशी मागणी करत बेळगाव शहर व ग्रामीण भाजपतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. भाडेकरू घर बदलल्यास त्यांना गृहज्योती योजनेपासून वंचित राहावे लागत होते. भाड्याच्या घरात राहत असताना गृहज्योती करता आपले नाव नोंदणी केलेले भाडेकरूंना आता आपले नाव हटवण्याची संधी देण्यात आली आहे. भाडेकरूंनी घर बदलल्यास आपली नावे जुन्या घरातील मीटरवरून रद्द करण्यासाठी हेस्कॉम कार्यालयात अनेक हेलपाटे घालावे लागत होते. मात्र आता राज्य सरकारने सेवा सिंधू पोर्टलमध्ये आपली नावे हटवण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे नागरिकातून समाधान व्यक्त होत आहे. गांधीनगर जवळील जय किसान भाजी मार्केट बेकायदेशीररित्या उभारण्यात आले आहे. इमारत बांधतानाही परवानगी घेण्यात आली नव्हती. याचबरोबर एक बाजार समिती असताना दुसरे भाजी मार्केट उभे करणे योग्य नाही. तरी संबंधित भाजी मार्केटवर कारवाई करावी यासाठी जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र बेंगळूर उच्च न्यायालयाने ती याचिका फेटाळली आहे. त्यामुळे जय किसान भाजी मार्केट व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. रिद्धी सिद्धी महिला मंडळातर्फे मंगळवार दिनांक 6 रोजी हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रम टेंगिनकेरी गल्ली येथे सायंकाळी 6 वाजता पार पडला. यावेळी या कार्यक्रमाला एंजल फाउंडेशनच्या संस्थापिका व अध्यक्ष मीनाताई बेनके, प्रज्ञा शिंदे तसेच अंगणवाडी शिक्षिका कल्पना जाधव, अनिता बेळगुणकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी महिलांना मार्गदर्शन करताना मीनाताई बेनके व इतर पाहुण्यांनी आपले विचार मांडले। या प्रसंगी महिलांना हळदी कुंकू व वाण देऊन हा कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी रिद्धी सिद्धी महिला मंडळाच्या अध्यक्षा नलिनी मोहिते व उपाध्यक्षा रेखा राणे यांच्यासह गल्लीतील महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या। पिरणवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज कुस्तीगीर संघटना यांच्या वतीने हजरत शाह सदरुद्दीन अन्सारी उर्फ जंगली पीर उरुसा निमित्त भव्य कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले आहे। हा कुस्ती आखाडा दिनांक 18 रोजी भरवण्यात येणार आहे। या कुस्ती मैदानाची संघटनेच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे। पिरणवाडी येथील आमराईच्या परिसरात लाल मातीचा आखाडा तयार करण्यात आला आहे। या आखाड्यात नामवंत पैलवानांच्या कुस्त्या होणार आहेत। याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि विश्वासार्ह बातम्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।